चला दोन्ही टीम्सला शुभेच्छा. आजच्या दिवसातील शेवटची मॅच सेमीफायनल आपण पाहतोय. आई ग्रुप परेडपाडा विपक्ष आपण पाहताय एनसीसी नारंगी बी. फुलटॉस होता समोरच्या दिशेने खेळलाय. डाऊन डी ग्राउंड फटका फसला परंतु थेट झाला बॉल लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती आजचा दिवस ज्याने गाजवलाय आणि गाजवत राहणार. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय 6 धावा. तरंग यांना पाहतात आपण आणि पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय प्रतिस्पर्धी संघाचा. एक घातक फलंदाज याही वेळेला जर पाहिलं तरी इनसाइड आउट. नो लुक फॉर दी शॉट. सरळ बाउंडला थेट पाठवले. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर देखील षटकार. आता मात्र जर पाहिलं तर उमेशच्या बॅट मधून जबरदस्त फलंदाजी. मला वाटते संपूर्ण स्पर्धेतील 100हून अधिक धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. कारण की 47 आणि 50 एकंदरीत 97 आणि 12 धावा ऍड केला तर 119 धावा. आणि कौतुक करेन मी डिवेन लावचं की ज्याने संपूर्ण स्पर्धा थेट प्रेक्षेपण केली गेली आहे. आणि पहिल्या दिवसात जर पाहिलं तर प्रत्येक खेळाडूचा रेकॉर्ड काय झालाय, एखादे किती डॉट चेंडू खेळलेत, हा सर्व रेकॉर्ड्स डिवेन लाईव्हच्या आपण चॅनलवर जाऊन पाहू शकता. आणि क्लिअरिटी का बिग बॉस म्हणून त्याची सातत्याने या संपूर्ण विराट परिसर असो, वैतरणा असो, पालघर असो आणि पालघर बाहेर देखील त्याच्या नावाची डंका नावाची चर्चा राहिली आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय. झेल महत्वाचे असेल. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आले. झेल ड्रॉप. मागच्या मॅच मध्ये मला वाटतं 20 या धावसंख्येवर झेल सोडली होती आणि 47 धावा मागच्या मॅच मध्ये कुठल्या होत्या मिस्टर उमेश या बॅटरने. आणि त्याच फलंदाजी झेल आता मात्र सोडले. कॅच सुटली आहे की मॅच सुटली आहे हे मात्र पाहणं महत्वाचं असेल. कारण की कॅचेस विन द मॅचेस असं प्रत्येक स्पर्धेमध्ये ॲक्च्युअली समालोचक म्हणून आम्ही म्हणत असतो. आणि यावेळेला कॅच ड्रॉप केली आहे ती म्हणजे क्षेत्ररक्षकाने. आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या दुहेरीच्या माध्यमातून टीमची टोटल जाऊन पोहोचले 14च्या घरामध्ये. ऑफ स्टिकच्या बाहेर चपल झाले. ऑन साइडला काय जबरदस्त टायमिंग सही त्या बॉलला फेकून दिलं जाते बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरिता षटकार. ज्याप्रमाणे संदेश सँडी यांनी सांगितलं की या ग्राउंडवरती खेळण्यासाठी मजा आम्हाला काय येते तर बॅटला जर बॉल टायमिंग सही झाला तर निश्चित स्वरूपात षटकार निघून जातोय. आणि संदेश सँडीची ताकद आपण पाहिली या पहिल्या मॅच मध्ये. परंतु मैदानाच्या आतमध्ये थांबण्याचं नाव घेत नाहीत. उमेश बॅट चिकायला लागले. बॉल मागे निघून गेला. क्षेत्ररक्षक आलेत. पाहता पाहता एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचली ती म्हणजेच 21च्या घरामध्ये. चांगली धावसंख्या बनवली आतापर्यंत उमेश आणि कल्पेशने अजून एक चेंडू देखील फेस केला नाही. परंतु आता मात्र 6व्या चेंडूवरती कल्पेश स्ट्राईक एंडवरती गेलेत. म्हणजे विचार बनवून आलेत उमेश. प्रत्येक 5 षटकातील 5 चेंडू मला खेळायचे आहेत. त्यामध्ये मला 20 ते 25 धावा बनवायचे आहेत. आणि शेवटच्या बॉलवर षटकार किंवा सिंगल आले तर धावसंख्या वेगाने होईल. फुलेंचा बॉल ऑन साइडला ढकलून काढला जातोय. थांबवलं जाते मैदानाच्या आतमध्ये. उमेशने अशा रीतीने पहिल्या षटकाचा अखेर कंप्लीट झाला. पहिल्या षटकांच्या अखेर प्रथमतः फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आई ग्रुप परेडपाडा संघाची धावसंख्या धावफटकावरती बिनबाद नाबाद जिंदाबाद 21 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्यात. आमचे डीजे वादक सेद असतील आणि त्यांच्या माध्यमातून ऐकणार आहोत समुद्र संगीत. येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. अमेरिका लँडिंग ग्रुपचं आपण हे संगीत ऐकलं. एक सुंदर व्यक्तिमत्व सन्मानी आपण पाहतोय.
सन्माननीय कार्तिक शेठ पाटील यांचं आपण संगीत ऐकलात. एक जबरदस्त संगीत डीजीच्या माध्यमातून सकाळच्या सत्रापासून आपण ऐकत आहात आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर ते देखील या मॅचचा आनंद घेत असतील तर त्यांचा देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून मी व्यक्त करतोय. या ठिकाणी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस प्रथम तास फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय इन ॲक्शन मध्ये आई ग्रुप परेडपाडा. एक जबरदस्त संघ या परिसरातील आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांची कामगिरी देखील तितकीच महत्त्वाची पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये पहिला बॉल मोठा फटका काढण्याचा प्रयत्न निशांत आले होते आणि पहिल्या बॉलवरती या ठिकाणी जर पाहिलं सुंदर झेल टिपला गेला आहे आणि सर्वात मोठा बिग ब्लो लगावला जातो. आता मात्र परतावा लागेल उमेश बॅक टू दी डगआउट. याही मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली ती म्हणजेच बॅटर आपल्याला पाहायला मिळेल उमेश. कारण की त्यांच्याच जोरावरती 21 धावा आतापर्यंत त्याने वैयक्तिक बनवलं. तिथून त्याची विकेट मिळाली ती म्हणजेच गोलंदाज निषाद या गोलंदाजाने. कारण की जर पाहिलं तर नंबर 19ची जर्सी घालून ते तयार झाले आणि आता मात्र जर पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून झाले. नवीन बॅटर आलेत मिस्टर रुपेश. ओव्हर विकेटने पहिला बॉल फेस केला. यावेळेला जर पाहिजे लेग कटर होता पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल जाईल. डॉटच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. मैदानाच्या आतमध्ये आपण निषादच्या माध्यमातून पाहतोय. एकंदरीत जर पाहिलं तर पहिल्या बॉलवरती त्याला विकेट मिळाली. त्यानंतर डॉटच्या माध्यमातून बॉल आपण पाहतोय. आल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. समोर टाकला होता यावेळेला जर पाहिलं तर नो लुक सुंदर फटका पाहायला मिळतोय आणि थेट पाठवले गेले आहे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांकरिता षटकार. थँक्यू. प्रत्येक सामन्यामध्ये आजच्या दिवसात आपण पाहिलं एखाद्याही लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळालं नाही आहे. 30, 40, 50च्या प्लस धावा आपण पाहिल्यात. डाऊन डी ग्राउंड बॉल चालला लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या अगदी मधून 2 क्षेत्ररक्षक आले. मिस्टर सँडीने सुंदर क्षेत्ररक्षण केले परंतु बॅकअप त्याचा होता हरीच आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती 28 धावा लगावल्या गेल्या. 28 रन ऑन दी बोर्ड लगावले गेले आहेत. मिस्टर निषाद एक अनुभवी गोलंदाज आहेत आणि आतापर्यंत 4 चेंडूत त्याने 7 धावा खर्च केलेत. समोर टाकलाय समोरच्या दिशेने फेकून देखील दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे यू सिक्सर 6 धावा. बल्लाथोड बल्लेबाजी ही मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना षटकार आलाय. धन्यवाद. वेलकम बॅक. पुढेच एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शेवटचा बॉल असेल लास्ट टू गो आणि संघाची धावसंख्या धावफटकावरती झाले ते म्हणजे 34. कोलवाटाव्याचा बॉल ऑन साइडला बॉलला पडवले गेले. एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली गेली. क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 35च्या घरामध्ये 2 षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 35 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. आता मात्र 2 षटकात अजून किती धावा येतील हे पाहणं महत्वाचं असेल. त्या अगोदर कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा. एक जबरदस्त स्पर्धा वैताना परिसरातील मानाची सन्मानाची प्रतिष्ठित स्पर्धा माऊली चषक 2024 या ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. येऊया पुढेच एकदा मॅचच्या दिशेने. थँक्यू सो मच डीजे.
2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. धावफटकावरती 35 धावा या लगावल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 मध्ये आलेत. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर जय पाटील आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. एक जबरदस्त गोलंदाज आहेत आणि कित्येक सामन्यामध्ये चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून झाले, परंतु आता मात्र जयेश पाटील या गोलंदाज चांगली गोलंदाजी करावी लागेल. बॉलर तयार. 5 ते 6 पावलांचा रनअप आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये टीम घोरसाई संघाचा आपण पवन केने कित्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 3 ते 4 पावलांचा रनअप. पण तिथून जर पाहिलं तर ते लेग कटर ऑफ कटर सातत्याने पाहायला मिळतात. तशा प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जयेश पाटीलच्या माध्यमातून. ऑन साइडला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. जय पाटील स्वतः जात आहेत आणि यावेळेला जर पाहिलं तर जेपीची ब्रँडेड केच कॅरी केली गेली. विकेट डाऊन झाले, फलंदाज बाद झाले आहेत. जय पाटीलच्या नावावरती एक विकेट जाईल. सुंदर झेल त्याच्या माध्यमातून पकडण्यात आलाय. विकेट गेली आहे, फलंदाज बाद. भरपूर मेहनत या दोन्ही फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केले. 2 षटकामध्ये 35 धावा होत्या. मिस्टर जय पाटील जेपी या नावाने भरपूर प्रसिद्धी या खेळाडूला आहे आणि आता मात्र ती प्रसिद्धी ही मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करत असताना दिसतोय. ज्याने आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू फेकले, त्यामध्ये त्याने जर पाहिलं तर एकही धाव मैदानाच्या आतमध्ये खर्च केलेला नाही आहे. नवीन बॅटर ज्या स्ट्राईक एंडला आहेत मिस्टर आकाश, नॉन स्ट्राईक एंडला मिस्टर रुपेश आहेत. रुपेशच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला आहे. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला आणि त्याच कारणाचं जर पाहिलं तर पंचांचा इशारा आला वाईट बॉल. आजच्या दिवसात जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी प्रत्येकांची या स्पर्धेच्या माध्यमातून राहिले. पंच असो, समालोचक असो आणि संपूर्ण आयोजक असो, जबरदस्त कामगिरी प्रत्येकांच्या माध्यमातून राहिली. डीबीएन लाईव्हची टीम देखील आजच्या दिवसात सज्ज होती. एक जबरदस्त स्कोरिंग, त्याचबरोबर जर पाहिलं तर संपूर्ण ऑल इज वेल या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं. पहिल्या दिवसामध्ये भरपूर काही या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. फुलेंचा बॉल ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोर टाकला होता, समोरच्या दिशेने फेकून दिला जातोय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांकरिता जेपी वरती चढवलेला हल्ला, षटकार. थँक्यू. संघाची धावसंख्या ही धावफटकावरती लगावली गेली आहे. 42च्या घरामध्ये 42 झाले. बॉलर तयार. यावेळेला चांगला बॉल अप्रतिम होता आणि विकेट किपरने देखील तेच सांगितलं या पहिल्या बॉलवरती ज्यावेळेला षटकार ठोकला आणि त्यानंतर जर पाहिलं तर गोलंदाज सांगितलं जय पाटीलला व्हाईट बॉल गेला तरी चालेल, परंतु ऑफस्टिक वरती चांगली गोलंदाजी करायची आणि जय पाटील आता मध्ये कमबॅक करतोय. फुल टॉस बॉल आणि यावेळेला जर पाहिलं जयसी गेन वैसी नसीहत मैदानाच्या आतमध्ये सांगत असताना फुल टॉस बॉलचा भरपूर समाचार घेतला जातोय. थेट गेल्या बॉल बाउंड्रीच्या पलीकडे 6 धावांकरिता षटकार. वैतरणा तलावपाडा प्रसिद्ध हे गाव आणि त्याच गावामधील प्रसिद्ध अशी स्पर्धा माऊली चषक 2024 डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जुळले गेलेले श्रोते त्यांचा देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. जय पुणे एकदा तयार. षटकातील शेवटचा बॉल होता. यावेळेला जर पाहिलं तर सुंदर होता, लेग कटर होता, पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला, रिदम चेंज केली आणि यावेळेला जर पाहिलं तर डॉट बॉलची संख्या करेस प्रथम फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आई ग्रुप परेडपाडा संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचले 48 धावा धावफटकावरती. शेवटचं एक षटक शिल्लक असेल. शेवटच्या षटकात किती धावा येतील हे पाहण्या अगोदर आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा माऊली चषक 2024. ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर थँक्यू. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये
आई ग्रुप परेड पाडा या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 2 गडी बाद 48च्या घरामध्ये. आता मात्र शेवटचे 6 बॉल शिल्लक. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार झालाय. धीरज पहिला बॉल दांडी गोल यष्ट्या उद्ध्वस्त. त्रिपाठाची फलंदाज बाद झालेत. विकेटचं पतन फलंदाज बाद. OUT आउट. थँक्यू. या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर विकेट गेली आहे रुपेशची. रुपेश सकाळपासून चांगली कामगिरी रुपेशच्या माध्यमातून झाली नाही आहे, परंतु त्यांचे जे बंधू आहेत त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी झाली. परंतु रुपेश आता मात्र तुमच्यावर भरपूर जबाबदार होता, परंतु तुम्ही आउट झालेत. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या धावफडकावरती स्थिरावले ते म्हणजे 48च्या घरामध्ये 2-2 स्कोरर आहेत आमच्याकडे. एक डिजिटल स्कोरर अर्थातच 3 स्कोरर. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण 5 दिवस पाहणार आहोत. ही थेट प्रेक्षेपण आपण DBN लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहेत. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. सर्व आयोजकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. आपण पाहत आहात, ऐकत आहात माऊली चषक 2024. पुढे एकदा गोलंदाज धीरज. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी गेलेत मिस्टर विकास परेड. एक जबरदस्त फलंदाज स्लॉक स्लीपचे बादशाह म्हणून सातत्याने ओळख त्यांची राहिले. टप्प्याचा बॉल ऑन साइडला बॉलला वडवले गेले. एक सिंगल त्या ठिकाणी फक्त प्राप्त केली गेली. आता मात्र जर पाहिले तर एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावरती जाऊन पोहोचेल 49 धावा या धावफडकावरती. एकंदरीत उमेश आणि कल्पेश जर असते तर 49 नव्हे तर 69 59 झाली असती, परंतु त्या लवकर आउट झाले आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर NCC नारंगी बी या संघाच्या गोलंदाजाने वर्चस्व आतापर्यंत गाजवले. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर बॅटची कडा लागली. शॉर्ट फाईन लेगला बॉल निघून गेला. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता केली जाते. पहा ना, पहिल्या डावातील इथून देखील जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. मिस्टर धीरज मॅन इन फॉर्म. आजच्या दिवसात जर पाहिलं तर चांगली धावसंख्या त्याने वैयक्तिक बनवले. सँडीचं देखील मी कौतुक करेल. ऑप्टिकच्या बाहेर चप्पल झाली. याही वेळेला जर पाहिजे ऑन साइडला सरळ बॉलला फेकून दिलं जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज आता मात्र चार्जेबल बॅटिंग करतायत. मिस्टर आकाशच्या बॅटमधून येणारा हा भव्य दिव्य षटकार 6 धावा. थँक्यू, वेलकम. ओहो, अपील केली गेली आणि यावेळेला जर पाहिलं तर पंचांनी बोट आकाशात धरलं गेलं. अशा रीतीने जर पाहिलं तर बॅटची कडा विकेट डाऊन होते आणि अशा रीतीने जर पाहिलं तर आणखीन एक धक्का लागला जातोय मैदानाच्या आतमध्ये. आई ग्रुप परेड पाडा संघाला विकेट गेली. फलंदाज बाद झालेत. शेवटचा अंतिम चेंडू खेळण्यासाठी कोण जातील मैदानाच्या आतमध्ये हे पाहणं महत्वाचं असेल. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राकेश परेड खेळण्यासाठी जातात. राकेश थोडंसं धावत जा, स्पीडअप घ्या. धन्यवाद. या ठिकाणी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. ऑन साइडला आजच्या दिवसात मोठमोठे फटके आपण कित्येक मॅचेसमध्ये पाहिलेत आणि खरोखरच कौतुक आजच्या दिवसात सर्व खेळाडूंचं मी करेन, कारण की त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ राहिला. फुलटॉस होता. यावेळेला जर पाहिलं तर इन फ्रंट ऑफ द विकेट सुंदर फटका सोडला जातोय. लॉंग ऑफला फिल्डर आले. 2 धावा घेण्याचा मान्सूमा मैदानाच्या आतमध्ये होता आणि 2 धावा निश्चित स्वरूपात कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावांमध्ये संघाची धावसंख्या धावफडकावरती 57 झालाय. 58 धावा 24 चेंडू आणि 58 धावा विजयकरिता NCC नारंगी बी संघाला विजयकरिता लक्ष असेल. या लक्ष्याचा पाठलाग कसा केला जाईल आपण आवाज ऐकणार आहोत. ते म्हणजेच हार्दिकजी किने यांचा. परंतु कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा माऊली चषक 2024.
आजच्या दिवसात जर पाहिजे तर हा शेवटचा मॅच आणि शेवटच्या मॅचचं शेवटच्या डावाचं वर्नर घेऊन तुमच्या समोर सज्ज होती हार्दिकजी केनी. कमॉन डीजे, ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. 24 चेंडू विजयाकरिता 58 धावांचं लक्ष्य. चला नारंगी संघ आपले 2 फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचवायचे. चला नारंगी संघ आपले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दोन्ही बॅटर्सचा जर विचार केला तर फॉर्म मध्ये असणारे बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धन्यवाद तुषारजी सोनाने यांचा गोड आवाज आजच्या दिवसामध्ये मात्र नक्कीच ऐकायला मिळाला. उद्याच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा जॉईन होतील. एक गोड आवाज मात्र नायगाव परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि सातत्याने मात्र नक्कीच त्या परिसरामध्ये असो किंवा वसई विरार विभागामध्ये भाईंदर विभागामध्ये त्यांचा आवाज मात्र आपल्याला ऐकायला मिळतो मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. जवळ मॅचच्या दिशेने माऊली चषक 2024 चा अंतिम सामना मात्र आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला दिवस मात्र नक्कीच अप्रतिमरित्या पाहायला मिळतोय. 8 संघांचा प्रवास मात्र पाहायला मिळाला. 6 संघ मात्र नक्कीच 6 संघांचा प्रवास थांबला गेला. 2 संघ मात्र अंतिम 4 मध्ये पोहोचण्यासाठी आपली अस्तित्वाची लढाई मैदानामध्ये लढतायत. सेकंड इनिंगच्या आपण दिशेने जातोय. स्ट्राईकमध्ये बॅट्समन आपण पाहतोय धीरज, दुसऱ्या बाजूला सँडी. 58 धावांचा पाठलाग 4 षटकांमध्ये करायचा आहे. पहिल्या चेंडूकडून गोलंदाजी मार्क वरती आणि पहिल्या चेंडूवरती ऑफ साईडला मात्र ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु हा प्रयत्न फसला आणि एक बिग विकेट प्राइजलेस विकेट मात्र या ठिकाणी जाताना पाहायला मिळते. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन गॉन नाव. चला फलंदाज प्लीज काही करत जायचं आहे कारण याचे परिणाम तुम्हाला सोसावे लागतील कारण अंधाराचं साम्राज्य पसरलंय. तरंग न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल झाला. पहिल्या चेंडूवरती विकेट मात्र येताना पाहायला मिळाली. 58 धावांचा पाठलाग करताना मैदानाच्या आतमध्ये उतरलेला NCC नारंगीचा संघ कुठेतरी आपला महत्वाचा फलंदाज अर्थातच धीरज मात्र कुठेतरी बाद झालाय. आता सर्वस्व जबाबदारी असणार आहे एका बाजूला तरंग आणि सँडी या 2 फलंदाजांवरती. ऑफ साईडला चांगला ड्राईव्ह मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉईंटला चेंडू ट्रॅव्हल करतोय. तत्पूर्वी एकदा पूर्ण केले सिंगलवरती समाधान या ठिकाणी व्यक्त करावं लागणार आहे. सिंगलच्या सहाय्याने धावसिंग जाऊन पोहोचलाय फलकावरती 1 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा एकंदरीत खेळ झालाय. फलकावरती धावा मात्र पाहायला मिळत आहेत 1 या आकड्यावरती. एका बाजूला धीरज मात्र बाद झालाय त्यामुळे आता जबाबदारी असणार आहे सँडीवरती. मागच्या मॅच मध्ये 47 धावांची एक जबरदस्त इनिंग खेळाय त्यामुळे तेच मोटिवेशन घेऊन या सुद्धा मॅच मध्ये त्याला बॅटिंग करावी लागणार आहे. फटका चांगला आहे. ओव्हर पिच चेंडूला पाठवलंय मिड विकेटला. इथे मात्र नक्कीच षटकार येताना पाहायला मिळतोय. अप्रतिम 6 धावा. गुड शॉट. विषयाला
थँक्यू डीजे. विजयाची आशा दाखवणारा हा षटकार मात्र आलाय, कारण विकेट गेला होता कुठेतरी. नक्कीच डगआउट मात्र शांत होता, परंतु डगआउट मध्ये थोडंसं मात्र नक्कीच आनंदाचं वातावरण पाहायला मिळते. ऑफ साईडला वर शॉट, ग्रेट शॉट ऑफ द मॅच. सरळ चेंडू मात्र नक्कीच कव्हरच्या दिशेने त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय. तत्पूर्वी चेंडूला स्टॉप केले गेले. चांगले प्रयत्न मात्र कव्हरवरती दाखवले. 2 धावा पूर्ण केल्या. दुहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 9 या आकड्यावरती. 9 रन्स कुरकुरीत लागल्या गेल्या. चेंडूंचा जर विचार केला तर 4 चेंडूंचा एकंदरीत खेळ झाला. रिक्वायर रन रेटचा जर विचार केला तर रिक्वायर रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच नक्कीच तुमच्यापर्यंत आम्ही माहिती पोहोचवू. ऑफसाईडला ड्राईव्ह मध्ये ठिकाणी केलाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र ट्रॅव्हल करतो. एकदा पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय आणि 2 धावा काय रोखू शकत नाहीये. 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्यात. दुहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 11. 11 रन्स कुरकुरीत लागल्या गेल्यात. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये जी स्टार्ट अपेक्षित होती ती स्टार्ट मिळेल का याकडे एक मोठा प्रश्न आहे, कारण 5 चेंडूंमागे आतापर्यंत 11 धावा येताना पाहायला म्हणतात. रिक्वायर रन रेट जर पाहिला तर 14.84चा मात्र गाठावा लागणार आहे. प्रति षटकामागे 14 धावा तुम्हाला बनवाव्या लागणार आहेत, म्हणजे जवळजवळ 15च्या घरामध्ये धावा तुम्हाला बनवाव्या लागणार आहेत. ऑफ साईडला बॅटची लिडिंग एज मात्र घेऊन चेंडू निघून जातोय गेली रिझर्व मध्ये. एक धाव येताना पाहायला मिळते. सिंगलच्या साईडने धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 12. पहिल्या षटकाचा योग्यरीतीने खेळ संपलाय. 12 रन इंटू ती स्कोर कार्ड आपण पाहतोय. एक छोटासा ब्रेक घेऊन जाऊत आपण संगीत कक्षामध्ये. देवसंधी डीजेला. थँक्यू डीजे. सर घाई करायचे. उमेश न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. सँडी स्ट्रायकिंगवरती आहे. हे एक महत्वाची बाब आपल्याला पाहायला मिळते, कारण सँडीवरती इथून दारोमदार असणार आहे. दुसऱ्या बाजूला तरंगाला सुद्धा मात्र कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागणार आहे, कारण कधीच मात्र क्रिकेट हा खेळ एकट्या खेळाडूंनी खेळला जात नाही. चांगला ड्राईव्ह मात्र ठिकाणी पाहायला मिळते. लॉंगॉनला चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय. चांगलं शितोषण मात्र झालंय. एकच धाव इथून पळून काढली जाते. आज व्हॅलेंटाईन डे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु आम्ही स्वतःपेक्षा जास्त क्रिकेटला जपतो, कारण स्वतःपेक्षा जास्त प्रेम आम्ही क्रिकेटवरती करतो. म्हणूनच आम्हाला क्रिकेट मात्र इम्पॉर्टंट आहे. केल्याचा प्रयत्न केला होता. बॅटची मात्र नक्कीच कडा होती का पाहायचं आहे. एक धाव नक्कीच येताना पाहायला मिळते. लेग बायच्या रूपाने ही धाव येताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचल्या फलकावरती 14 या आकड्यावरती. 14 रन्स स्कोर कार्डवरती राखल्या गेल्यात. इथून जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. संदीपचा जर विचार केला तर 12 वरती खेळतोय वैयक्तिक धावसंख्येवरती. आता येणारे चेंडू आहेत ते म्हणजे आपण पाहू शकतायत 16 चेंडू आणि नक्कीच 44 धावांची गरज आहे. स्लॉक स्वीपचा फटका, परंतु कॉन्फिडेंटली नाही आहे. तत्पूर्वी चेंडू मात्र नक्कीच इथे अतिरिक्त बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. दोन्ही धावसंख्या जाऊन पोहोचल्या फलकावरती 16 या आकड्यावरती. 16 रन्स कुरकुरीत टाकल्या गेल्यात. अजूनही इथून 42 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती दाखवताना पाहायला मिळतोय उमेश. उमेश वन मॅन शो मात्र पाहायला मिळाला. अप्रतिम काय चेंडू मात्र पाहायला मिळाला. जबरदस्त मात्र तो क्रशर यॉर्कर मात्र पाहायला मिळाला, आणि त्या यॉर्करला मात्र रिस्पेक्ट मात्र दिली गेली, कारण या क्रिकेट विश्वामध्ये 2च गोष्टींना रिस्पेक्ट आहे. पहिली म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर आणि त्यानंतर यॉर्कर. टेनिस बॉल क्रिकेट असो किंवा मात्र लेदर क्रिकेट असो. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा उमेश दाखल होईल आजच्या दिवसामध्ये. विथ द बॉल विथ द बॅट दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपला बॉलबाला ठेवलाय, परंतु इथे थांबणार नाहीये हेच दर्शवून देताना पाहायला मिळतोय. फ्लॅट 6 येताना पाहायला मिळतोय. षटकार, गुड शॉट. थँक्यू डीजे. 23 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. डीजे थँक्यू. 5 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. 23 धावा फलकावरती पाहायला मिळते. 13 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. अजूनही मॅच ऑन आहे. इथून सुद्धा मात्र कमबॅक होऊ शकतो, परंतु तो स्वतःवरती आत्मविश्वास ठेवावा लागणार आहे, कारण जीवनातील सर्वात सुंदर सोबती कोण असेल तर तो आत्मविश्वास आहे. अशक्य आणि शक्य यामधील दृष्टिकोन हाच आहे. विजयासाठी 23 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. विजयासाठी 13 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. इथे मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल अडकणी पाहायला मिळतोय.
आता मात्र येणारी 2 षटकं 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज आहे. त्याच्यावरती चर्चा सुद्धा आपण करणार आहोत. जवळच तत्पूर्वी संगीत कक्षामध्ये देव संधी डीजेला. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 फलकावरती लागल्या गेल्यात. ज्या देणगीदारांनी मात्र या स्पर्धेसाठी मात्र नक्कीच आपलं मोलाचं सहकार्य दाखवलंय त्यांचा सुद्धा उल्लेख मात्र आपण करणार आहोत. जवळ तत्पूर्वी मॅच मध्ये 2 षटकांमध्ये 35 ची गरज आहे आणि पहिल्याच बॉलवरती फुल टॉसला मात्र समोर खेळलाय. लॉंग ऑन मध्ये शतषक आहे त्याला बीट करून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड षटकार. आता मात्र विजयासाठी 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज आहे. 11 बॉल रिमेनिंग अँड 29 रन्स रिक्वायर्ड टू विन हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. षटकार आलाय. 11-29 समीकरण आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती मात्र षटकाराने मात्र नक्कीच उत्तर दिले गेले. येणाऱ्या चेंडूवरती कर्दनकाळ ठरेल का मात्र नक्कीच पाहायचं आहे, कारण वादळापूर्वीची ही शांतता होती का हे सुद्धा पाहायचं आहे. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. 11 चेंडू आणि 29 ची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय ओव्हर द विकेटने. खेळण्याचा प्रयत्न केला होता, स्टंपवरती शफल झाला होता. त्या कारणास्तव मात्र नक्कीच पंचांनी मात्र नक्कीच वाईट देण्यास नकार दिलाय. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो. आता मात्र 10 चेंडू आहेत. 10 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज आहे. कमबॅक झालाय. इथून मात्र चांगला खेळ दाखवावा लागणार आहे. विकास परेड बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. इथे ऑन साइडला ओव्हरपिच चेंडू दिला तर डेफिनेटली तो मैदानाच्या आतमध्ये नक्कीच मैदानाच्या बाहेर पाठवेल. षटकार. या नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये एक गरम मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. थंडगार वातावरणामध्ये एक गरम मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते. ऑफ साइडला काही फटका पाहायला मिळतोय. ओव्हर द कव्हर चेंडू मात्र नक्कीच ट्रॅव्हल झालाय. 4 धावांकरिता चौकार. गुड शॉट. आता मात्र विजयासाठी 19 धावांची गरज आहे. येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये मागच्या 2 मात्र फटक्यांनी मात्र कमबॅक झालाय. जबरदस्त, कारण सँडीकडे ती क्षमता आहे. कित्येक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये अशा प्रकारचे सामने त्याने जिंकून दिलेत. आता तेच मात्र स्मरणात आणून तेच माइंड मध्ये आणून इथून खेळ दाखवावा लागणार आहे. दुसऱ्या बाजूला विकास क्षमता या खेळाडूकडे सुद्धा आहे. ती क्षमता दाखवून द्यावी लागणार आहे. ते चेंडू मात्र स्क्वेअर लेगला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगचा शतक पुढील तत्पूर्वी फंबलिंग झालंय. फंबलिंगचा फायदा मात्र दोन्ही फलंदाज उचलतील. डेफिनेटली उचलतील. 2 धावा मात्र पूर्ण केल्या दोन्हीने. मात्र आता समीकरण बदललंय. आता मात्र चेंडू आहेत 7 आणि 7 मध्ये करायचे 17. 7-17चं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळते. विकासच्या माध्यमातून नक्कीच 2 मोठी फटक्यानंतर कमबॅक झाला. हा चेंडू खूप इम्पॉर्टंट आहे. दोन्ही संघांसाठी मात्र खूप महत्वाचा चेंडू पाहायला मिळतोय. या चेंडूवरती खूप काही घडणार आहे. त्यामुळे नक्कीच हा चेंडू खूप महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. 7 चेंडू आणि 17 धावा. खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र नक्कीच शफल झाला होते. त्यामुळे नक्कीच इथे डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो. आता मात्र चेंडू आहेत 6 आणि 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 17 धावांची गरज आहे. जाता जाता आपण नक्कीच मात्र नक्कीच देणगीदारांनी आपलं नक्कीच या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलंय. आदरणीय दिलीपदादा पाटील यांच्या माध्यमातून 11,000 रुपये. त्यानंतर आदरणीय गजाननदादा पाटील यांच्याकडून 1,000 रुपये. आदरणीय नारायणदादा पाटील यांच्याकडून 1,000 रुपये. त्यानंतर आदरणीय सदानंददादा पाटील यांच्याकडून 2,000 रुपये. आदरणीय कार्तिकदादा पाटील यांच्याकडून 12,500 रुपये. आदरणीय सदानंददादा पाटील यांच्याकडून 1,111 रुपये.
आदरणीय प्रवीणदादा पाटील यांच्याकडून 5,000 रुपये, आदरणीय विलासदादा राऊत यांच्याकडून 1,000 रुपये. या सर्व देणगीदारांचा आमच्या मंडळाच्या माध्यमातून नक्कीच हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. जवळ मॅचच्या दिशेने 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये विजयासाठी आपण पाहू शकतायत 17 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क होती विकास कोम आपल्याला पाहायला मिळतोय. समोर तरंग आपल्याला पाहायला मिळतोय. तरंगच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय, विकेटवरती टिकून राहिलाय, हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण धीरज बाजल्यानंतर नक्कीच जबाबदारी होती तरंग आणि सँडीवरती, त्या जबाबदारीला आतापर्यंत सार्थ ठरल्यात. इथून मात्र चांगला खेळ दाखवावा लागणार आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहू शकतायत 17 धावांची गरज आहे. खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा, कारण एक एक धाव तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. इथून जर पाहिलं तर नक्कीच इम्प्रोव्हायझेशन करावं लागणार आहे, कारण समोर तरंग आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे आजच्या दिवसामध्ये उमेशने मात्र नक्कीच खेळ दाखवला, अप्रतिम मात्र बॅटिंग पाहायला मिळाली. विथ द बॉल विथ द बॅट या दोन्ही फॉर्मॅटमध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन राहिलं. 2 नक्कीच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार त्यांनी जिंकले, परंतु चर्चा त्या गोष्टीवरती सुद्धा करणार आहोत. पुन्हा एकदा मात्र नक्कीच आपल्या लाईन अँड लेंथला मात्र मिस करतोय. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांच्या मदत आलाय. चला घाई करायची, खूप वेळ वाया जातोय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 43 रन्स स्कोरकडे लागल्या गेल्यात. विजयासाठी आता मात्र 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 6 बॉल रिमेनिंग अँड 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला डगआउट मधून कोणताही खेळाडू मात्र बाहेर येणार नाहीये. धीरज प्लीज, धीरज आपण कृपया डगआउट मध्ये बसायचं. 6 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज आहे. विकास बॉलिंग ट्रॅक वरती येताना पाहायला मिळतोय. षटकातील पहिला चेंडू घेऊन ऑफसाईडला मात्र या ठिकाणी चेंडू खेळला गेला, चेंडू निघून जातोय गलीमध्ये. तत्पूर्वी एक धाव मात्र पूर्ण केले गेले आणि हे कॅल्क्युलेशन क्रिकेट मात्र अप्रतिम पाहायला मिळते. कारण माहिती आहे तरंगला समोरचा फलंदाज सेट झाला या स्पर्धेमध्ये, चांगला फॉर्म त्याचा आहे, त्यामुळे त्याला स्ट्रायकिंग वरती आणणं खूप गरजेचं आहे. आता मात्र 5 चेंडू आहेत आणि 14 धावांची गरज आहे. एक रफ अँड टफ मुकाबला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विजयासाठी 5 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 44 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 58 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत एनसीसी नारंगी संघ बॅटल करतोय, फाईट करतोय मैदानाच्या आतमध्ये, लढतोय. कारण नक्कीच संघर्ष इथे करावा लागणार आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा इथून करावी लागणार आहे. फुलटॉस चेंडूला सोडणार नाहीये, इथे चुकी केलाय, चुकीला माफी नाहीये. सरळ पाठवलाय मिड विकेटला, षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. ज्यासाठी 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज आहे. काय जबरदस्त फटका पाहायला मला. वैयक्तिक 39 धावांवरती पोहोचलाय. इथे मात्र विकासला कमबॅक करावं लागणार आहे. त्याच्याकडे ती क्षमता आहे, मात्र अनुभव आहे. तो अनुभव एकदा मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये आणावा लागणार आहे. कारण पुढच्या 4 चेंडूमध्ये त्याला 8 धावा रोखायचे आहेत. कुठेतरी नक्कीच गाईडलाईन्स द्यायला हवेत, द्याव्या लागणार आहेत. 4 चेंडू आणि 8 ची गरज आहे. विकास बॉलिंग ट्रॅक वरती, इथे नक्कीच अचूक टप्पा. याच लाईनने लेंथची मात्र नितांत गरज आहे. मिड विकेटला चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो. एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय आणि कुठेतरी नक्कीच आपल्या विकेटची आहुती द्यावी लागणार आहे. विकेट जातोय रनआउटच्या रूपामध्ये. एक धाव कंप्लीट केले. सेकंड रन वरती मात्र विकेट गेलाय. थँक्यू डीजे. आता मात्र विजयासाठी 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज आहे. 3-7चं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. या संध्याकाळच्या सत्रामध्ये एक जबरदस्त सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 3 चेंडू आहेत आणि 7 धावांची गरज आहे. विकास बॉलिंग ट्रॅक वरती. फटका चांगला आहे, आशा दाखवणारा हा फटका, आशा पल्लवित करणारा हा फटका पाहायला मिळतोय. लॉंगरला बॉलला पाठवलाय षटकारकरिता. 6 धावा. गुड शॉट. थँक्यू डीजे. 92वा षटकार मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. वैयक्तिक नक्कीच 46 वरती जाऊन पोहोचलाय. विजय अर्धशतकासाठी मात्र 4 धावांची गरज आहे आणि विजयासाठी 1 धावेची गरज आहे. 2 चेंडू आणि 1 ची गरज आहे. अजूनही मॅच ऑन आहे, कारण अशा प्रकारचे सामने मात्र डिफेंड झालेत. कंपल्सरी चेसिंग मात्र या ठिकाणी असणार आहे. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. विकास बॉलिंग ट्रॅक वरती आलाय.
आणि नक्कीच विजयाच्या धावा मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. अर्धशतक मात्र पूर्ण झालंय. संदीप मात्र नक्कीच बॅट या ठिकाणी झलकवायची आहे चौ बाजूंना. अर्धशतक मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं. एक ड्रीम इनिंग मात्र या ठिकाणी पाहायला मिळते आणि नक्कीच बॅटला नक्कीच किस घेताना पाहायला मिळत आहेत. अर्धशतक मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं आणि आजच्या दिवसामधून नक्कीच एनसीसी नारंगी संघ मात्र अंतिम 4 मध्ये पोहोचलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम एनसीसी. काय करतो हॅलो हॅलो जे स्वयंसेवक आहेत मी त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंच दिशेने यायचं आहे. जे स्वयंसेवक आहेत त्यांनी मुख्य मंचाच्या दिशेने यायचं आहे.